तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादात सापडलंय। या मंगेशकर रुग्णालयासाठी पुण्याच्या खिलारे कुटुंबाने 6 एकर जागा दान दिली होती आणि ज्या हेतूने हॉस्पिटल बांधायला शेतजमीन दिली तो हेतू साध्य होताना दिसत नाही अशी खंत खिलारेंनी व्यक्त केली आहे। दीनानाथ रुग्णालयाला जागा दिल्याचा पश्चाताप होत असल्याचं खिलारे कुटुंबाने म्हटलेलं आहे। पाहूया। मंगेशकरांना जमीन दान करून पश्चाताप होतोय अशी खंत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जमीन देणाऱ्या खिलारे कुटुंबाने व्यक्त केली आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये पैशांअभावी एका महिलेचा जीव गेल्याची घटना घडली। त्यानंतर या रुग्णालयाला जमीन दान केलेल्या पुण्यातील डॉक्टर नैना सोनावणे खिलारे यांची पोस्ट सोशल मीडियावरून समोर आली आहे। भाऊसाहेब खिलारेंनी शरद पवारांच्या सांगण्यावरून लता मंगेशकरांना रुग्णालयासाठी जमीन दिली होती, मात्र दीनानाथ रुग्णालयाला जमीन देऊन चूक केली का असा प्रश्न जमिनीचे मूळ मालक असलेल्या खिलारे कुटुंबाला पडलाय। दिवंगत लता मंगेशकर या ज्येष्ठ नेते शरद पवार आणि दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या माध्यमातून पुण्यामध्ये रुग्णालयासाठी जागेचा शोध घेत होत्या। त्यावेळी अमृतराव खिलारे आणि स्वर्गीय काशीश्वर खिलारे यांनी स्वमालकीची 6 एकर जागा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासाठी विना मोबदला दिली। गरिबांना सवलतीत चांगली रुग्णसेवा उपलब्ध होत आहे हीच भावना त्यामागे होती, मात्र रुग्णालयात केवळ पैशांअभावी एका गर्भवती महिलेला जीव गमवावा लागला। ही घटना वेदनादायक आणि निषेधार्ह आहे। शरद पवार, विलासराव देशमुख हे माझे वडील पुण्याचे माजी महापौर दिज खिलारे यांचे मित्र होते आणि त्यांची नेहमीच घरी ये-जा असे। लता मंगेशकर या पुणे शहरात हॉस्पिटलसाठी जागा शोधत होत्या, तशी इच्छा त्यांनी शरदरावांना बोलून दाखवली। या सर्व गोष्टींची मी आणि सर्व खिलारे परिवार साक्षीदार आहोत। पुढे रुग्णालय बांधलं गेलं आणि काही वर्षातच व्यवस्थापन ज्ञानप्रबोधिनीचे डॉक्टर धनंजय केळकर यांच्या हातात गेलं। या जागेचे मूळ मालक खिलारे कुटुंबातील माजी महापौर खिलारे यांची बायपास सर्जरी करण्यासाठी देखील लाखो रुपये बिल आकारलं गेलं। ज्या माणसानं कोट्यवधी रुपयांची जागा रुग्णालयासाठी दान केली त्या माणसाला भेटायला सुद्धा ते आले नाहीत। खंत इतकीच वाटते की विना मोबदला दिलेल्या जागेचा वापर पैसा कमावण्यासाठी केला जात आहे। दरम्यान जर रुग्णालयाचा हेतू साध्य होत नसेल तर सरकारने विचार करावा आणि त्या ट्रस्टकडून ती जागा काढून घ्यावी आणि दुसऱ्या संस्थेला किंवा ट्रस्टला द्यावी अशी मागणी चित्रसेन खिलारे यांनी केली आहे। पण दुःख याचंच आहे की 1959 साली जी जमीन आम्ही एखाद्या कॉजसाठी, एक सोशल कॉजसाठी दिली आहे, तर तो हेतू सफल होतोय का नाही, आणि तो जर हेतू सफल होत नसेल तर आम्हाला वाटतंय की आपण त्यावर पुनर्विचार करणं गरजेचं आहे आणि आम्ही तशी विनंती आम्ही सरकारकडे करणार आहोत। आरोग्य सेवेच्या उदात्त हेतूनं पुण्याचे खिलारे कुटुंबियांनी डेक्कन सारख्या मध्यवर्ती भागातील 6 एकर जमीन मंगेशकर रुग्णालयाला दान केली होती, मात्र दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं याला हरताळ फासल्याचं पाहायला मिळतंय। निलेश खरमरेसह ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।